नमस्कार, मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय उत्तर महाराष्ट्र लाईव्हचा विशेष कार्यक्रम आतली बातमी। या आतल्या बातमीच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहोत किंवा बोलणार आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत। खरं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास असा आहे की हा मतदारसंघ म्हणजे विखे पाटील कुटुंबाचा बालेकिल्ला होता। 2008 साली मतदार संघ पुनर्रचना झाली आणि त्यामध्ये हा मतदारसंघ हा एससी राखीव झाला। मागासवर्गीयांसाठी हा मतदारसंघ राखीव झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने विखे पाटील कुटुंब जे आहे त्यांची सद्दी या ठिकाणची संपली। त्याआधी बाळासाहेब विखे पाटील हे तब्बल 7 वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले होते। याआधी या मतदारसंघाचं नाव कोपरगाव लोकसभा मतदारसंघ होतं आणि इथून 7 वेळा बाळासाहेब विखे पाटील यांनी विजय मिळवलेला होता। मात्र 2009 साली जेव्हा नवीन मतदार रचनेनुसार या ठिकाणी निवडणुका झाल्या त्यानंतर 3 वेळा या ठिकाणी शिवसेनेने आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्याचं दिसून येत आहे। खरं तर शिवसेना ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी ताकदवान नाहीये। त्यांची संघटना जरी तिथे मजबूत असली तरी तेवढा प्रबळ शिवसेना या मतदारसंघामध्ये नव्हती। मात्र या ठिकाणचं जे स्थानिक राजकारण आहे, या ठिकाणी सहकार आहे, अनेक मातब्बर नेते आहेत, अनेक पॉकेट्स आहेत, अनेक गट आहेत, अनेक गोष्टींचा या ठिकाणी समावेश आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेना हा सोपा पर्याय ठरतो। त्यामुळे सगळे मिळून या ठिकाणी शिवसेनेला बळ देताना दिसून येतात। खरं तर 2009 साली जेव्हा पहिल्यांदाच या ठिकाणी आरक्षण पडलं या जागेवरती तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे रामदास आठवले यांच्यासाठी काँग्रेसने ही जागा सोडली, त्यांना तिथून उमेदवारी दिली। मात्र त्या ठिकाणी काँग्रेसचे बडे नेते असलेले विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील किंवा इतर काही नेत्यांनी रामदास आठवले यांच्या नावाला विरोध केला होता। त्यामुळे त्यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब वागचौरे यांचा विजय त्या ठिकाणी झालेला होता। मात्र 2014 साल येता भाऊसाहेब वागचौरे यांच्याबद्दलची एक नकारात्मकता होती, त्यामुळे शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी बदलण्यात आली आणि मूळचे संघाचे कार्यकर्ते असलेले सदाशिव लोखंडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आणि त्यानंतर पुढे 2019 साली देखील पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देत ते पुन्हा एकदा खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आले। मात्र पुढे आता मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक फेरबदल झालेले आहेत। शिवसेना फुटलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे मातब्बर असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर आता भाऊसाहेब वागचौरे यांना देखील ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे, तर सदाशिव लोखंडे यांचं देखील शिंदेच्या शिवसेनेकडून पहिल्याच यादीमध्ये नाव जाहीर झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी 1 to 1 फाईट ही पुन्हा 2014 सारखी भाऊसाहेब वागचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये होईल असं दिसतंय। मात्र या ठिकाणी सगळ्यात मोठी मेक अशी आहे की हे उमेदवार जरी असले तरी या उमेदवारांना निवडून येण्यासाठी स्थानिक पातळीवरचे जे गट आहेत, तालुका स्तरावरचे आमदार असतील किंवा मग अगदी जिल्हा परिषद गटांवरती जे गट आहेत यांची मदत लागत असते। आपण कोपरगाव मध्ये बघितलं तर अजित पवार गटाचे आमदार आहेत, त्यासोबत अकोले मतदारसंघामध्ये, अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अजित पवार यांचे आमदार आहेत। संगमनेर मधून जे मातब्बर असलेले बाळासाहेब थोरात हे आमदार आहेत, त्यासोबत श्रीरामपूर मधून देखील काँग्रेसचे आमदार आहेत। तर दुसरीकडे जे गडाख आहेत नेवासा मतदारसंघातून हे शिवसेनेच्या जवळचे आहेत, म्हणजे ठाकरे गटाच्या जवळचे आहेत। तर बाळासाहेब विखे पाटील हे शिर्डी लोकसभा विधानसभा मतदारसंघातून हे राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत। खरं तर या ठिकाणी सगळ्यांचं जे बळ आहे ते सारखं मानलं जात आहे। मात्र या ठिकाणी महाविकास आघाडी याचा पगडा काहीसा जड असल्याचं बघायला मिळतंय, कारण की कोपरगाव मतदारसंघामध्ये कोल्हे कुटुंब जे आहे ते देखील नाराज आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं बळ हे जास्ती दिसतंय। सदाशिव लोखंडे यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीनंतर त्यांच्याबाबतची मोठी अँटी इन्कम्बन्सी या मतदारसंघात असल्याचं बोललं जातंय, त्याचमुळे त्यांचा पत्ता कट होईल की काय अशी देखील चर्चा होती। मात्र शेवटच्या क्षणी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे। तर दुसरीकडे भाऊसाहेब चौधरी 10 वर्ष विजनवासात असल्यानंतर त्यांनी मागच्या 2 वर्षापासून या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी तयारीला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या दौरे जे गावागावामध्ये होत आहे तिथे त्यांचं चांगलं स्वागत होत आहे, त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळतोय। त्यामुळे एका बाजूला
भारतीय जनता पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची ताकद, तर दुसरीकडे वाकचौरे हे ज्या पद्धतीने फिरतायत आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतची असलेली सहानुभूती, त्यासोबत बाळासाहेब थोरात किंवा मग श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार किंवा मग गडाख असतील, यांची जी ताकद आहे ती त्यांच्या मागे उभी राहणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा सामना नक्कीच चुरशीचा होईल. आणि आजच्या घडीला भाऊसाहेब वाकचौरे किमान एक पाऊल तरी पुढे आहेत, कारण की ते प्रचाराला देखील लागलेले आहेत आणि एक वातावरण त्यांच्या बाजूने असल्याचं आणि सदाशिव लोखंडे यांच्या बाबतची एक नकारात्मकता असल्याचं बघायला मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये सदाशिव लोखंडे ही नकारात्मकता किंवा ही अँटी इन्कम्बन्सी कशी थोपवतात आणि पुन्हा एकदा ही बाजी जी आहे, हे सीट जे आहे ते काढून आणण्यामध्ये त्यांचा कसा योगदान असतं किंवा ते कसे यशस्वी होतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली याबाबतच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यासोबत हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघत असाल तर आमच्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. त्यासोबत इंस्टाग्राम आणि ट्विटर या माध्यमातून